महाराष्ट्र राज्य परीक्षा परिषदेमार्फत रविवारी राज्यभर आयोजित करण्यात आलेली शिक्षक पात्रता परीक्षेचा पेपर भिवंडीत फुटल्याने ती पुढे ढकलण्याचा निर्णय घेण्यात आला असून या पेपर फुटीवर आता राष्ट्रवादी काँग्रेस शरद पवार पक्षाचे आमदार जितेंद्र आव्हाड यांनी प्रतिक्रिया व्यक्त केली आहे। महाराष्ट्रात नवीन काही राहिलेलं नाही, आमदार खासदार फुटतात आणि परीक्षेचे पेपर फुटतात अशी उपरोधिक टीका त्यांनी सरकारवर करत संताप व्यक्त केलाय। महाराष्ट्र राज्य परीक्षा परिषदेमार्फत रविवारी 28 जून रोजी राज्यभर शिक्षक पात्रता परीक्षा आयोजित करण्यात आली होती। मात्र भिवंडी येथे प्रश्नपत्रिकेबाबत गोपनीय माहितीच्या आधारे पोलिसांनी केलेल्या कारवाईत टीईटी प्रश्नपत्रिकेतील काही प्रश्न संशयिताकडे आढळलेल्या प्रश्नांशी जुळत असल्याचं प्राथमिक तपासात समोर आलं। या परीक्षेचा पेपर फुटल्यामुळे ती पुढे ढकलण्याचा निर्णय घेण्यात आलाय। यामुळे हजारो उमेदवारांना मोठा त्रास सहन करावा लागणार आहे। या प्रकरणी भिवंडी पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला असून संपूर्ण प्रकरणाचा तपास सुरू आहे। नीट परीक्षेचा पेपर फुटीचं प्रकरण काही दिवसांपूर्वीच गाजलं होतं। त्यापाठोपाठ आता टीईटी परीक्षा पेपर फुटीचं प्रकरण उघडकीस आलं असून त्यावर राष्ट्रवादी काँग्रेस शरद पवार पक्षाचे आमदार जितेंद्र आव्हाड यांनी पत्रकारांशी बोलताना प्रतिक्रिया दिली आहे। त्यांनी यावेळी राज्यातील विविध पेपरफुटी प्रकरणे, डमी उमेदवार प्रकरण आणि सत्ताधारी पक्षाच्या राजकारणावर जोरदार टीका केली। महाराष्ट्रात आता फुटण्याचीच परंपरा निर्माण झाली असून त्यात काय नवीन राहिलं नाही। आमदार फुटतात, खासदार फुटतात, परीक्षेचे पेपर फुटतात असा उपरोधिक टीकाही त्यांनी केली आहे। एमपीएससीचे पेपर फुटले, एमबीबीएसचे पेपर फुटले, नीट परीक्षा वादात सापडली, या सगळ्या घटनांकडे सरकार गांभीर्यानं पाहत नाही। जेव्हा सरकारच अशा घटनांना गंभीरतेनं घेत नाही तेव्हा असे प्रकार बिनधास्तपणे सुरू राहतात अशीही त्यांनी टीका केली। पेपरफुटीच्या प्रत्येक प्रकरणानंतर केवळ चौकशी, अटक आणि कारवाईची घोषणा केली जाते, मात्र त्यापलीकडे काहीही होत नाही असाही त्यांनी आरोप केलाय। सरकारला गांभीर्यानं काही घ्यायचं नाही, आम्ही पुन्हा निवडून येणारच आहोत हे त्यांना माहीत आहे। मशीन आमच्याकडे आहे, पोलीस आमच्याकडे आहे आणि निवडणूक यंत्रणांवर आमचं नियंत्रण आहे। त्यामुळे पेपर फुटला काय किंवा परीक्षेला डमी उमेदवार बसला काय त्याचा सरकारला काहीच फरक पडत नाही। आम्हाला केवळ सत्ता आणि सत्तेतून मिळणारा पैसा हवा आहे अशी सरकारची मानसिकता दिसून येत असल्याचा आरोपही आव्हाड यांनी केला।